त्या ठिकाणचे जे राजकारणी आहेत सध्या मीडियावर येत आहेत, काही पीएनचे त्या ठिकाणी उल्लेख आलेले होते आणि काही त्यांना समाविष्ट असणारे, खरं म्हणजे ते पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन नसून वसुली केंद्र होतं हे आता या ठिकाणी मीडियात दिसून येत आहे। त्यांनी एक तक्रार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली होती, धुमाळ यांच्याकडे, तर दुसरी तक्रार त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली होती। जे लोक त्यांच्यावर दबाव आणतात त्या सगळ्या लोकांची तक्रार त्यांनी केलेली होती। त्यांच्यावर जो राजकीय आणि प्रशासकीय दबाव आला सकाळपासूनच अगदी बंद ठेवण्यात आलेले आहेत, कारण की ज्या पद्धतीने त्या निर्भीड स्वभावाच्या होत्या, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलेल्या होत्या। आम्ही कुणालाही मोडणार नाही, कोण लहान कोण मोठा, कोण खासदार कोण आमदार, त्या ठिकाणचे जे काही सातारा जिल्ह्यामध्ये आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर आता बीड जिल्ह्यातील वडवणी शहर जे आहे ते आज कडकडीत बंद ठेवण्यात येतंय। जर आपण पाहिलं तर या डॉक्टरचं मूळ गाव जे आहे ते वडवणी होतं आणि आता समस्त ग्रामस्थ असतील त्याचबरोबर सर्वपक्षीय जे या ठिकाणचे पदाधिकारी असतील त्यांच्या वतीनं पूर्ण गाव जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणची आपण दुकानं जर पाहिली तर पूर्ण दुकानं देखील या ठिकाणी सकाळपासूनच अगदी बंद ठेवण्यात आलेली आहेत। या प्रकरणातील आरोपी जे आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी या समस्त ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे। या ठिकाणी आता काही वेळातच या मोर्चा देखील सुरुवात होणार आहे। पीडितेला न्याय द्यावा या भूमिकेतून जे आहे ते आता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे सर्व ग्रामस्थ विविध पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते एकवटणार आहेत आणि त्यानंतर राज्य सरकारकडे त्यांची प्रामुख्याने मागणी की या प्रकरणातील आरोपींना जे आहे ती फाशी दिली पाहिजे। गावकरी आपल्या सोबत आहेत, मला सांगा आज मोठा मोर्चा निघतोय, काय भावना आहेत? आमची भगिनी स्वर्गीय संपदा मुंडे या डॉक्टर म्हणून फलटण या ठिकाणी कार्यरत असताना त्यांच्यावर जो राजकीय आणि प्रशासकीय दबाव आला त्या दबावापोटी सहन न झाल्यामुळे त्यांना आत्महत्येचा पर्याय निवडावा लागला। परंतु आम्हाला ही आत्महत्या वाटत नसून ही प्रशासनातील लोकांच्या एक प्रकारे केलेली ही संस्थात्मक हत्या आहे। कारण की ज्या पद्धतीने त्या निर्भीड स्वभावाच्या होत्या, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलेल्या होत्या, त्या फार एकदम अशा कर्तृत्ववान महिला होत्या। त्यांनी एकदम कठीण परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केलं आणि हे करत असताना संघर्ष त्यांना माहित होता, त्याच पद्धतीने अगदी संघर्ष सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केला। ज्या वेळेस त्यांच्यावर खोटे त्या ठिकाणी रिपोर्ट बनवण्यास सांगितले, खोटे पोस्टमॉर्टमचे अहवाल बदलण्यासाठी सांगितले, त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी निर्भीड स्वभाव असल्यामुळे नकार दिला। परंतु या गोष्टीचं त्यांच्यावर त्या ठिकाणी दबाव आला। त्यांनी एक तक्रार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली होती, तर धुमाळ यांच्याकडे, तर दुसरी तक्रार त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली होती। जे लोक त्यांच्यावर दबाव आणतात त्या सगळ्या लोकांची तक्रार त्यांनी केलेली होती। परंतु त्यांच्या तक्रारीची कसलीही दखल न घेता त्यांची चौकशी पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आली आणि पोलीस प्रशासनाकडून चौकशी लावल्यानंतर ही कुठेही खचून गेले नाहीत। त्यांनी अक्षरशः 4 पानाचा त्या ठिकाणी खुलासा अहवाल दिला आणि एवढं सगळं करत असताना सुद्धा त्रास असह्य झाल्यामुळे परवा दिवशी मागच्या 4 दिवसापूर्वी त्यांना आत्महत्येचा पर्याय निवडावा लागला। परंतु आम्हाला ही आत्महत्या वाटत नाही। त्या ठिकाणी कसलंही त्या ठिकाणी नातेवाईकांना येऊ दिलं नाही, नातेवाईक पोहोचलेले नाही, त्यांना सत्य माहिती त्या ठिकाणी दडपून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्यावर त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा जो भयानक प्रकार या ठिकाणी काही लोकांकडून चालवला जात आहे, काही लोकांची स्वतःला वाचवण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत, त्या ठिकाणचे जे राजकारणी आहेत सध्या मीडियावर येत आहेत, काही पीएनचे त्या ठिकाणी उल्लेख आलेले होते आणि काही त्यांना समाविष्ट असणारे, खरं म्हणजे ते पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन नसून वसुली केंद्र होतं हे आता या ठिकाणी मीडियातून दिसून येत आहे। बीड जिल्ह्यातले कित्येक मुकदम या ठिकाणी आता समोर येत आहेत। कालच अंधारेताईंनी सांगितलं की जवळपास 270 त्या ठिकाणी 420 चे प्रकरण 1 वर्षाच्या आत त्या पोलीस स्टेशन मध्ये झालेले आहेत। म्हणजे अशा प्रकारचं त्या ठिकाणचं ते वसुली केंद्र होतं। काय आता सरकारकडे काय मागणी असते? सरकारकडे आमची एवढीच मागणी की ज्यांनी जे गुन्हेगार ज्या मुलीवर अत्याचार केले त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। काय मागणी असणार आहे आज मोठा मोर्चा? आमच्या वडवणी तालुक्यातली एक आमची भगिनी डॉक्टर संपदाताई मुंडे त्यांना जे आत्महत्या करण्यात प्रवर्तन केलं आणि त्यामुळं आम्ही वडवणीकर बीड जिल्ह्यातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक, प्रत्येक युवक ह्या ताईच्या जो आत्महत्या करण्यासाठी जे हरामखोर त्या ठिकाणी तिला त्रास देत होते त्यांचा बदला घेतल्याशिवाय ही बीड जिल्ह्याची माती आम्ही कुणालाही मोडणार नाहीत। कोण लहान कोण मोठा, कोण खासदार कोण आमदार, त्या ठिकाणचे जे काही सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद फलटण या ठिकाणी झालेला जो काही आमच्या भगिनीवर त्या ठिकाणी आता झालेल्या गोष्टी सगळ्याला माहितीच आहे, पण त्या ठिकाणी
जे संबंधित त्या ठिकाणचे राजकीय पुढारी असतील आमच्या बीड जिल्ह्याला बदनाम करण्यापुरते त्या ठिकाणून योग्यरित्या ते तिथून मांडणी करतात, बीड जिल्ह्याला बदनाम करतात. पण त्या सातारा जिल्ह्यात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात संवाद झालेला आहे आणि त्या जिल्ह्यातून आम्हाला काहीतरी अपेक्षा आहे. आमच्या भगिनीला न्याय भेटला पाहिजे आणि न्याय भेटण्यासाठी आम्ही प्रत्येक वडवणीकर बीडकर सगळे त्या ठिकाणी जाऊन एक दिवस नक्कीच न्याय भेटेपर्यंत. आरोपींना अटक करण्यात आलेली काय भूमिका काय असणार आहे? आरोपीला अटक करण्यात आलेली म्हणजे आरोपीचं काय मत आहे हे फक्त आता त्या ठिकाणी संगनमत करून त्याने आरोपी अटक केलेले आहेत. त्यांना फक्त क्लीन चिट देण्यासाठी त्याने सगळे केलेलं आहे. त्या ठिकाणी संबंधित जे काही राजकीय पुढारी आहेत त्या जिल्ह्यातले ते जिल्ह्यातले पुढारीच मुळात त्या ठिकाणी त्या आरोपीला पाठराखण करतात की आम्हाला सन्मानाने काल सुषमाताई आमदार यांनी त्या ठिकाणी सविस्तर पोलखोल केलेलाच आहे. संबंधित सगळ्यांना सांगितलेलंच आहे तुम्ही मनानेच क्लीन चिट कशी देऊ शकता, न्यायप्रविष्ट बाजूला असताना तुम्ही न्यायाधीश कसे होऊ शकता. मागणी काय असणार आहे? आमची मागणी असणार आहे ज्या संबंधित ज्या लोकांमुळे आमच्या ताईला त्रास झाला ते संबंधित लोक सगळ्यांना माहितीत, कारण प्रत्येक जणांनी नावं त्या आरामखोराची घेण्यापेक्षा आमचं मत आहे ज्या ठिकाणी आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून त्यांच्यावर रितसर कारवाई करून आम्हाला योग्य ते न्याय भेटला पाहिजे, आमच्या भगिनीला न्याय भेटला पाहिजे एवढी आमची बीडकरांची आपण जर पाहिलं तर अगदी मोठ्या संख्येने जे आहे ती ग्रामस्थ सर्वपक्षीय जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात आता मोर्चा देखील सुरुवात होणार आहे. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आरोपींना कडक कारवाई करावी, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ते सर्व ग्रामस्थ जे आहे ते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.